हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे त्याच्या बेसिसवर आपण त्यांचं क्लासिफिकेशन्स करून राहिलेलो. क्लिअर आहे? तर यामध्ये आपण सर्वात पहिले जे sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे, या sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला म्हणजे सिंगल बॉन्डेड कार्बन ॲटमला जेव्हा आपला हॅलोजन ॲटम अटॅच असतो तर यांच्यामध्ये आपण 3 प्रकारचे हॅलो अल्केन्स समजून घेतले आहे. त्यामध्ये एक अल्किल हॅलाइड, सर्वात पहिला कोणता आहे? अल्किल हॅलाइड आहे. सेकंड आपण दुसरा कोणता म्हटला आहे? अलिलिक हॅलाइड्स. अल्किल हॅलाइड्सला आपण रिप्रेझेंट करतो R बॉन्ड X अशा प्रकारे. त्यानंतर दुसरा जो होता तो आपला अलिलिक हॅलाइड. अलिलिक हॅलाइड, अलिलिक कार्बन मी सांगितलं आहे तुम्हाला. द sp3 हायब्रिडाइज कार्बन म्हणजे सिंगल बॉन्डेड कार्बन विच इज नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हे जे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो त्याच्या नेक्स्ट सिंगल बॉन्डेड जो कार्बन आहे म्हणजे sp3 त्याला आपण कोणता कार्बन म्हणतो? अलिलिक कार्बन म्हणतो. कोणता कार्बन? अलिलिक कार्बन ॲटम्स. अलिलिक कार्बन, या कार्बनला आपण अलिलिक कार्बन म्हणत असतो. sp3 हायब्रिडाइज सिंगल बॉन्डेड आहे नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. असं असेल तर त्याला आपण अलिलिक हॅलाइड्स म्हटलं होतं. आणि तिसरा sp3 हायब्रिडाइज मध्ये आपण बेन्झिलिक हॅलाइड कोणतं पाहिलेलं आहे? बेन्झिलिक हॅलाइड. आता बेन्झिलिक कार्बन म्हणजे कोणता आहे? बेन्झिलिक हॅलाइड. आता बेन्झिलिक हॅलाइड मध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे बेन्झिलिक कार्बन म्हणजे नावातच आहे, बेन्झीन रिंग तर असेलच यांच्यामध्ये. आता बेन्झीन रिंग मध्ये तर प्रत्येक कार्बन sp2 आहे, पण याच्या नंतरचा जो आहे सिंगल बॉन्डेड sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम्स नेक्स्ट टू द बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंगला जो नेक्स्ट अटॅच कार्बन ॲटम आहे की नाही, तर या बेन्झीन रिंगला जो नेक्स्ट sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे याला आपण बेन्झिलिक कार्बन म्हणत असतो. कोणता? बेन्झिलिक कार्बन. आणि या बेन्झिलिक कार्बनला जर आपला हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर त्याला आपण बेन्झिलिक हॅलाइड्स म्हणत असतो. तर आपण वन बाय वन या तिन्ही कंपाऊंडचं डिटेल स्टडी करणार आहोत. आणि यामध्ये फर्दर हे जे बेन्झिलिक आहे किंवा अलिलिक आहे किंवा अल्किल हॅलाइड्स आहे हे जे आहे यांचं फर्दर आपण क्लासिफिकेशन समजून घेऊ आणि त्यांचे नावं सुद्धा समजून घेऊ. यांचं आपण फर्दर क्लासिफिकेशन्स करणार आहोत. आणि हे फर्दर क्लासिफिकेशन्स आपण यांचं कसं करणार आहोत? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. म्हणजेच तुम्ही प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड, टर्शरी अल्किल हॅलाइड, प्रायमरी अलिलिक हॅलाइड, सेकंडरी अलिलिक हॅलाइड आणि टर्शरी अलिलिक हॅलाइड ते आपला हॅलोजन्स कोणत्या टाईपच्या कार्बनला अटॅच आहे त्याच्या बेसिसवर यांचं आपण फर्दर क्लासिफिकेशन स्टडी करणार आहोत. हे तुमच्या लक्षात राहू द्या की आपण जे स्टडी करणार आहोत ते आता हे डिटेलमध्ये स्टडी करू आपण. सुरुवातीला आपण अल्किल हॅलाइड काय पाहणार आहोत? अल्किल हॅलाइडची पूर्ण इन्फॉर्मेशन्स इथे स्टडी करणार आहोत. आणि म्हणून आता आपण याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा अल्किल हॅलाइड्सवर पूर्ण फोकस करू. अल्किल हॅलाइड्स मध्ये डेफिनेशन्स घेऊ सर्वात पहिल्यांदा. आता कोणताही कंपाऊंडची डेफिनेशन ही त्यांच्या फॉर्म्युलावर येत असते ही माहिती आहे आपल्याला, है की नाही? तर हे असे कंपाऊंड्स असतील की ज्यांच्यामध्ये आपला हॅलोजन ॲटम्स sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच असणारच आहे. नावातच आहे sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे, पण कोणाच्या? अल्किल ग्रुपच्या. तर अशा सर्व कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहोत? अल्किल हॅलाइड्स किंवा हॅलो अल्केन्स, है की नाही? म्हणून अल्किल हॅलाइड्स किंवा यालाच आपण हॅलो अल्केनही म्हणत असतो, हॅलो अल्केन. तर यांची डेफिनेशन्स करण्याच्या आधी यांचे एक्झाम्पल मी तुम्हाला इथे लिहून देतो आणि एक्झाम्पलवरूनच आपण यांची डेफिनेशन्स करणार आहोत. हा आपला सिंगल बॉन्डेड sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे आणि या sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला जर आपला हॅलोजन ॲटम अटॅच असेल अल्किल ग्रुपच्या तर त्याला आपण अल्किल हॅलाइड्स म्हणणार आहोत. 2 कार्बनवाला हा जो अल्किल ग्रुप आहे आपला इथिल ग्रुप सिंगल बॉन्डेड कार्बन आहे, याला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर हा झाला आपला sp3 हायब्रिडाइज कार्बन असणारा अल्किल हॅलाइड्स. तसंच मी एक 3 कार्बनवाला घेतो तर या मधातल्या कार्बनला आपण सेकंडरी कार्बन म्हणणार आहोत. यालाही हॅलोजन ॲटम अटॅच करू शकतो आपण अशा प्रकारे. त्याच्यानंतर असाच एक कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच करू शकतो. सिंगल बॉन्डेडच आहे हा.
sp3 हायब्रिडाइजच आहे, अल्किल ग्रुप, टर्शरी ब्युटिल ग्रुप म्हणून आपण याला, टर्शरी कार्बन आहे हा, आणि याला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर हा झाला टर्शरी अल्किल हॅलाइड्स. असे मी काही एक्झाम्पल घेतले. हे सर्व अल्किल ग्रुप आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. या अल्किल ग्रुपचा जो sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे त्याला आपला हॅलोजन ॲटम अटॅच आहे, आणि म्हणून यांना आपण काय म्हणतो, अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्किल्स. म्हणून आता याची डेफिनेशनच देणार आहोत की दीज आर द कंपाऊंड्स, दीज आर द कंपाऊंड्स. हे असे कंपाऊंड्स असते, बघा लक्षात ठेवा. दीज आर द कंपाऊंड्स in which halogen atoms is attached, halogen atom is attached. हा जो halogen atom असतो हा कशाला अटॅच असतो, is halogen atom is attached to sp3 hybridized, काय असते, sp3 hybridized कार्बन atom of alkyl group. अल्किल ग्रुपच्या sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला जर आपला हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर दे आर कॉल्ड ॲज अल्किल हॅलाइड्स, त्यालाच आपण काय म्हणू, अल्किल हॅलाइड. क्लिअर झालं की काय म्हटलं आहे डेफिनेशन्स मध्ये. These are the compounds in which halogen atoms are attached to sp3 hybridized carbon atom of alkyl group. These are the compounds in which halogen atoms are attached to sp3 hybridized carbon. म्हणजे सिंगल बॉन्डेड जो कार्बन असतो ते sp3 असतो, त्याला जर आपला हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणू, अल्किल हॅलाइड्स म्हणू, आहे की नाही. ही जी अल्किल ग्रुप आहे ज्यांच्यामध्ये हा सिंगल बॉन्डेड आहे कार्बन ॲटम आहे, त्याला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल म्हणजे sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम असेल आणि त्याला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर याला आपण अल्किल हॅलाइड्स म्हणणार आहोत. इथेही बघा तुम्ही, हा सिंगल बॉन्डेड कार्बन आहे म्हणजे sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे, आणि याला जर आपला हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर हे अल्किल ग्रुपला, sp3 हायब्रिडाइज कार्बनला अल्किल ग्रुपला कार्बन अटॅच असल्यामुळे आपण याला अल्किल हॅलाइड्स म्हणणार आहोत. ही एक डेफिनेशन देसाल तुम्ही, किंवा सिंपल अशी डेफिनेशन देसाल हॅलो अल्केनची, आहे की नाही. यांच्यामध्ये एकच हॅलोजन आहे सध्या, आहे ना. यांना आपण याही प्रकारचे डेफिनेशन्स करू शकतो की ही कोणाचे डेरिव्हेटिव्ह असतात, पॅरेंट अल्केनची. पॅरेंट अल्केनचा एक हायड्रोजन जर आपण एका हॅलोजन्सने रिप्लेस केला तर काय तयार होत असते, अल्किल हॅलाइड. काय तयार होते, अल्किल हॅलाइड्स. म्हणून याची दुसरी डेफिनेशन्स करू शकता तुम्ही, आहे की नाही. काय करसाल दुसरी डेफिनेशन्स मध्ये, these are the compounds which are obtained by replacement of one hydrogen atom from alkene by one halogen atoms is called as alkyl halides. काय म्हणसाल, these are the compounds, असे कंपाऊंड्स असतील, these are the compounds, असे कंपाऊंड्स असतील which are obtained by, म्हणजे कसे तयार होतील, which are obtained by replacement of one hydrogen atom from alkene by one halogen atoms. म्हणून these are the compounds which are obtained by replacement of one hydrogen atom from alkene by one halogen atom is called alkyl halide. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, अल्किल हॅलाइड और हॅलो अल्किल. त्यालाच आपण हॅलो अल्किल सुद्धा म्हणणार आहोत. अशा प्रकारे आपण कोणतीही डेफिनेशन्स करू शकतो अल्किल हॅलाइडची. ही डेफिनेशन्स करू शकतो किंवा ही डेफिनेशन्स करू शकतो. कळलं सर्वांना. आता काही एक्झाम्पल घेतो आपण याच्यातले अल्किल हॅलाइडचे. फॉर एक्झाम्पल, आहे की नाही. तर एक्झाम्पलमध्ये अल्किल हॅलाइड्समध्ये सर्वात पहिलं जे एक्झाम्पल घेतलं मी sp3 हायब्रिडाइज कार्बनमध्ये, हा sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे. एक कार्बन असल्यामुळे NADH, एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL मिथिल फंक्शनल ग्रुप कोणता आहे आपला, क्लोराईड. म्हणून याचं कॉमन नेम राहील मिथिल क्लोराईड. मी दुसरं एक उदाहरण घेतो. मी 3 कार्बन काढतो, या मधातल्या कार्बनला हॅलोजन्स देतो. मधातला कार्बन तुमचा कोणता राहणार आहे, सेकंडरी. हाही sp3
हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे अल्किल ग्रुपचा. त्याचं नाव आहे सेकंडरी, 3 कार्बन आहे म्हणून प्रॉप, एक हायड्रोजन कमी झाला म्हणून वाय आहे प्रॉपिल, आणि फंक्शनल ग्रुप तुमचा आहे क्लोराईड. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण याच्यातलं, थर्ड एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये आता एक टर्शरी कार्बन काढतो जो दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असतो. त्याला जर आपण हॅलोजन ॲटम अटॅच केला आहे की नाही, हा sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे, पण तो टर्शरी प्रकारचा आहे, तो दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच आहे. अशा कार्बनला आपण टर्शरी कार्बन म्हणतो. जो कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच असतो त्याला आपण सेकंडरी कार्बन म्हणत असतो, आहे की नाही. म्हणून याच्या नावाच्या समोर मी टर्शरीचं टी आणलं, तुम्ही TRT लिहू शकता किंवा नुसतं टी लिहिलं तरी चालतंय. टर्शरी 4 कार्बन असल्यामुळं ब्यूट, एक हायड्रोजन कमी झाल्यामुळं वाय आहे, आणि फंक्शनल ग्रुप तुमचा क्लोराईड आहे म्हणून क्लोराईड. ठीक आहे. हे काही एक्झाम्पल झाले कशाचे, अल्किल हॅलाइडचे. म्हणून आता आपण अल्किल हॅलाइड्स किंवा हॅलो अल्केनची डेफिनेशन्स क्लिअर केली पहिल्यांदा, आणि काही अल्किल हॅलाइडचे एक्झाम्पल पाहिले. पण हे सर्व अल्किल हॅलाइड सेम नाही आहे की नाही. आता जरी याच्यामध्ये एकच हॅलोजन दिसते तुम्हाला, आणि तोही sp3 हायब्रिडाइज कार्बनलाच अटॅच दिसते, पण हा कार्बन आहे तुमचा प्रायमरी फॉर्म्युलामधला, हा कार्बन ॲटम आहे तुमचा सेकंडरी, जो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे. अशा कार्बनला हॅलोजन अटॅच आहे. हा कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच आहे म्हणून तो टर्शरी आहे. हा कार्बन कसा आहे, टर्शरी. आणि म्हणून आपल्याला या अल्किल हॅलाइडचं फर्दर क्लासिफिकेशन्स करायची गरज पडली. बरोबर आहे. काय म्हटलं आहे ते, अल्किल हॅलाइडचं आपल्याला फर्दर क्लासिफिकेशन्स करायची गरज पडली. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. डेफिनेशन्स अल्किल हॅलाइडची, त्याच्यानंतर एक्झाम्पल घेतलं आपण. आता आपण यांचं क्लासिफिकेशन्स करू. कशाच्या बेसिसवर, ऑन द बेसिस ऑफ दी टाईप ऑफ कार्बन ॲटम, म्हणजे प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी टाईप ऑफ कार्बन ॲटम टू विच द हॅलोजन ॲटम्स इज अटॅच. तो हॅलोजन ॲटम्स कोणत्या टाईपच्या कार्बनला अटॅच आहे त्याच्या बेसिसवर आपण यांचं फर्दर क्लासिफिकेशन्स केलं. प्रायमरी कार्बनला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल अल्किल हॅलाइडमध्ये तर त्याला आपण प्रायमरी अल्किल हॅलाइड म्हणू. सेकंडरी कार्बनला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल अल्किल हॅलाइडमध्ये तर त्याला आपण सेकंडरी अल्किल हॅलाइड म्हणू. टर्शरी कार्बन ॲटमला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल अल्किल हॅलाइडमध्ये तर त्याला आपण टर्शरी अल्किल हॅलाइड म्हणू. तर आता यांचं सिस्टमॅटिक पुन्हा आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हे व्यवस्थित समजून घेऊ. क्लिअर झालं इथपर्यंत मी काय सांगितलं ते. चला, म्हणून या अल्किल हॅलाइडचं किंवा हॅलो अल्केनचं आपण फर्दर क्लासिफिकेशन्स केलं. दे आर फर्दर क्लासिफाईड इनटू प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. व्यवस्थित लक्ष द्या, आपल्याला या चॅप्टरमध्ये याचाच पूर्ण फोकस करायचा आहे. त्यांच्यामुळे आता क्लासिफिकेशन ऑफ अल्किल हॅलाइड, पुन्हा या अल्किल हॅलाइडचं आपण काय केलं आता, क्लासिफिकेशन्स. क्लासिफिकेशन ऑफ अल्किल हॅलाइड, पुन्हा या अल्किल हॅलाइडचं क्लासिफिकेशन्स करणार आहोत. आता या अल्किल हॅलाइडला आपण रिप्रेझेंट कसं करत असतो, R बॉन्ड X, हे की नाही, असं रिप्रेझेंटेशन्स करत असतो कोणताही अल्किल हॅलाइड असेल तर. तर आता हे कोणत्या टाईपच्या कार्बनला अटॅच आहे आपला हॅलोजन ॲटम्स, हे कोणत्या टाईपच्या कार्बनला अटॅच आहे, टाईप ऑफ कार्बन ॲटम टू विच द हॅलोजन ॲटम्स इज अटॅच. याच्या बेसिसवर याचं क्लासिफिकेशन्स केलं आहे. तर पहिला जो आहे तो आहे आता आपला प्रायमरी. कोणता आहे, प्रायमरी अल्किल हॅलाइड. म्हणजे याच्या नावातच आहे, आपण प्रायमरी कार्बनला काय लावणार आहे, अल्किल ग्रुपच्या प्रायमरी कार्बनला काय लावणार आहोत, हॅलोजन्स, है ना. त्याला आपण प्रायमरी अल्किल हॅलाइड म्हणतो. यालाच आपण 1 डिग्री अल्किल हॅलाइड सुद्धा म्हणतो. कोणता, 1 डिग्री अल्किल हॅलाइड्स म्हणायचा आहे. मग आता याची डेफिनेशन्स पाठ करायची नाही, याच्या नावातच आहे की तुमचा हॅलोजन ॲटम्स कोणत्या कार्बनला अटॅच असला पाहिजे, प्रायमरी कार्बनला अटॅच असेल तर त्या सर्व कंपाऊंडला आपण प्रायमरी अल्किल हॅलाइड म्हणू. बरोबर आहे की नाही. बघा, मग मी सर्वात पहिल्यांदा याची डेफिनेशन बनवण्याच्या आधी याचे एक्झाम्पल घेतो, म्हणजे डेफिनेशन एकदम सिंपल वाटेल तुम्हाला. एक्झाम्पलमध्ये आहे की नाही, यांचे जर आपण एक्झाम्पल पाहिले तर प्रायमरी कार्बन म्हणजे सिंगल कार्बनलाही प्रायमरी म्हणतो आपण. याला जर मी ब्रोमिन लावला, 2 कार्बन एकमेकांना अटॅच केले तर हाही प्रायमरी कार्बन आहे, हाही प्रायमरी. प्रायमरी म्हणजे जो फॉर्म्युल्यामध्ये दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच असतो, अशा कार्बनला आपण प्रायमरी कार्बन ॲटम म्हणत असतो.
म्हणजे यालाही लावलं काय, यालाही लावलं काय, कोणातरी एका कार्बनला, प्रायमरी कार्बनला आपण हॅलोजन्स लावू आणि प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करू. ऑलरेडी 1 असल्यामुळे 3 द्यायचे आहे, ऑलरेडी 2 असल्यामुळे 2 द्यायचे आहे. झाला फॉर्म्युला. नेक्स्ट फॉर्म्युला काढला मी 1 2 3. यामध्ये प्रायमरी कार्बन कोणता आहे, हा वाला जो दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच आहे, हा वाला प्रायमरी कार्बन, पण हा मधातला सेकंडरी कार्बन आहे. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रायमरी कार्बनला जर हॅलोजन्स लावला तर तो झाला प्रायमरी अल्किल हॅलाइड्स. फॉर्म्युला तयार करू आपण. प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करू. ऑलरेडी 2 आहे म्हणून 2 देऊ, ऑलरेडी 2 आहे म्हणून 2 देऊ. समजलं, लक्षात आलं. अशा प्रकारे हे झाले काही एक्झाम्पल. जसं मग आता प्रायमरी अल्किल हॅलाइडची डेफिनेशन्स काय दिसाल, तर दीज आर द कंपाऊंडच्याच डेफिनेशन आहे. म्हणून दीज आर द कंपाऊंड्स इन विच हॅलोजन ॲटम्स आर अटॅच टू प्रायमरी टाइप ऑफ कार्बन ॲटम्स कॉल्ड ॲज प्रायमरी अल्किल हॅलाइड्स. म्हणून डेफिनेशन पाठ करायचीच नाही आहे, सर्व डेफिनेशन कंपाऊंडच्याच आहे. म्हणून दीज आर द कंपाऊंड्स, हे असे कंपाऊंड्स असतील. दीज आर द कंपाऊंड्स in which halogen atoms, ज्यांच्यामध्ये halogen atom is attached to कोणाला अटॅच असेल, attached to primary type of carbon atoms. कोणत्या कार्बनला, प्रायमरी टाइप ऑफ कार्बन atoms, ज्याच्यामध्ये प्रायमरी कार्बन ॲटम्सला हॅलोजन ॲटम अटॅच असेल त्यांना आपण काय म्हणतो, are called as primary alkyl halides or 1 degree alkyl halides. प्रायमरी अल्किल हॅलाइड्स यांना आपण प्रायमरी अल्किल हॅलाइड म्हणू. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी कोणताही प्रायमरी अल्किल हॅलाइड जर काढला, सपोज हे त्याचे मी एक्झाम्पल घेतले, इथे हा कार्बन प्रायमरी कार्बन आहे कारण तो एकाच कार्बनला अटॅच आहे, हाही कार्बन प्रायमरी कार्बन आहे कारण तो एकाच कार्बनला अटॅच आहे. आता हे जे प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे यांच्यामध्ये एक कॉमन फंक्शनल ग्रुप दिसते, CH2X. कोणतंही एक्झाम्पल घेतलं तर प्रायमरी अल्किल हॅलाइड ओळखण्यासाठी त्यामध्ये एक फंक्शनल ग्रुप फिक्स आहे की नाही. म्हणून याची ओळख काय माहिती आहे का, फंक्शनल ग्रुप. काय असते, फंक्शनल ग्रुप याची ओळख असते. तर प्रायमरी अल्किल हॅलाइड्स मधला फंक्शनल ग्रुप कोणता आहे, मोनोव्हॅलंट CH2X. हा फंक्शनल ग्रुप ज्यांच्यामध्ये असेल तो प्रायमरी टाइपचा अल्किल हॅलाइड्स. कोणता आहे, प्रायमरी अल्किल हॅलाइड्स असा फंक्शनल ग्रुप असणार. क्लिअर झालं मी काय म्हटलंय ते. आणि मी काही एक्झाम्पल घेतले आपण प्रायमरी अल्किल हॅलाइडचे. जसं मी पहिलं एक्झाम्पल घेतलंय मिथिल ब्रोमाइड. याला काय म्हणणार आहोत आपण, मिथिल ब्रोमाइड कॉमन नेम मध्ये, IUPAC मध्ये ब्रोमोमिथेन. त्यानंतर इथिल ब्रोमाइड, 2 कार्बनवाला जो आहे तर 2 असल्यामुळे आपण इथिल, आणि फंक्शनल ग्रुप ब्रोमीन असल्यामुळे ब्रोमाइड. ठीक आहे. आणि तिसरा जो घेतला आपण एन प्रॉपिल ब्रोमाइड, हा जो आहे BR वाला, तर हा झाला एन प्रॉपिल ब्रोमाइड. हे तुमचे झाले प्रायमरी टाइपचे अल्किल हॅलाइड्स. कोणते झाले, प्रायमरी टाइपचे अल्किल हॅलाइड्स. कसं ओळखाल, त्यामधला फंक्शनल ग्रुप सर्वात महत्वाचा असतो कोणताही अल्किल हॅलाइड जर असेल तर. सपोज मी एक असा फॉर्म्युला काढला आणि मी विचारलं असतं तुम्हाला की हा वाला कंपाऊंड कोणत्या टाइपचा अल्किल हॅलाइड आहे की नाही, तर सर्वांनी सांगितलं असतं की हा वाला कार्बन जो आहे हा वाला कार्बन ऍक्च्युली CH2 असतात, प्रायमरी कार्बन असतात, कारण तो एकाच कार्बनला अटॅच आहे की नाही. हा इकडे एकाच कार्बनला अटॅच आहे, त्याच्यामुळे हा प्रायमरी कार्बन झाला. त्यामुळे याला आपण काय म्हटलं असतं, 1 डिग्री अल्किल हॅलाइड आहे. समजलं, लक्षात आलं. असं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे ज्याही कंपाऊंड मध्ये CH2X फंक्शनल ग्रुप असेल तो प्रायमरी टाइपचा अल्किल हॅलाइड आहे. म्हणजे प्रायमरी टाइपचा फंक्शनल ग्रुप ओळखण्यासाठी आहे तो. समजलं, लक्षात आलं. अशा प्रकारे तर हे काही एक्झाम्पल पाहिले आपण. आता आपण असंच सेकंडरी अल्किल हॅलाइडची डेफिनेशन्स करू. मग सेम पॉइंट त्याच्यासाठी त्यांचा कोणता तरी फंक्शनल ग्रुप असेल आणि त्यांचे काही एक्झाम्पल असेल, बरोबर आहे. म्हणून आता मी जो प्रायमरी झाल्यानंतर आपण इथेच याला मी आता काय करतो, सेकंड जो आहे तो कोणता पाहणार आहोत आपण, सेकंडरी. कोणता पाहणार आहोत, सेकंडरी अल्किल हॅलाइड, ज्याला आपण 2 डिग्री अल्किल हॅलाइड म्हणतो. आता याचं डेफिनेशन्स करत असताना बस मी फक्त हे प्रायमरी टाइपचा जो कार्बन होता त्याच्या जागी शब्द कोणता आणणार होता, सेकंडरी टाइपच्या कार्बनला त्याच्या नावातच आहे.
सेकंडरी टाईपच्या कार्बनला जेव्हा हॅलोजन ऍटम अटॅच असेल त्याला आपण सेकंडरी अल्किल हॅलाइड म्हणतो. फॉर एक्झाम्पल, जसं मी सेकंडरी अल्किल हॅलाइडची काही जरी एक्झाम्पल घेतली तर तुम्हाला लक्षात येईल. पहिल्यांदा तर तुम्हाला सेकंडरी टाईपचा कार्बन समजला पाहिजे. जो कार्बन दुसऱ्या दोन कार्बनला अटॅच असतो, द कार्बन विच इज अटॅच टू अनदर कार्बन इज कॉल्ड ॲज सेकंडरी. आणि या सेकंडरी कार्बनला जर आपला हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर हा झाला सेकंडरी अल्किल हॅलाइड. बरोबर आहे. आता याच्या नावाच्या समोरच लिहिणार आहोत मी सेकंडरी, कारण हा सेकंडरी कार्बनला अटॅच आहे. 3 कार्बन आहे म्हणून काय लिहिणार आहोत? प्रोपिल. काय लिहिणार आहोत? प्रोपिल. आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे? ब्रोमाइड. म्हणून याचं नाव आहे सेकंडरी प्रोपिल ब्रोमाइड. चला मी एक दुसरं एक्झाम्पल घेतो. 1 2 3 4 सेकंडरी कार्बन सांगायच्याला. हाही सेकंडरी आहे, हाही सेकंडरी आहे. कोणत्या तरी सेकंडरी कार्बनला काय लावा? हॅलोजन्स लावून टाका. झाला तो सेकंडरी अल्किल हॅलाइड. बरोबर आहे की नाही? म्हणून मी याच्या नावाच्या समोर सेकंडरी का लिहितो? तर हा सेकंडरी कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच आहे ना. 4 कार्बन असल्यामुळे आपण काय म्हणणार आहोत? ब्युटी. आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे तुमचा? ब्रोमाइड. फ्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाइड, फ्लोराईड कोणताही राहू शकते. आता तुम्ही जर लक्ष दिलं तर या फॉर्म्युल्यामध्ये हे जे सेकंडरी कार्बन असतो जो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच असतो, हा जो सेकंडरी कार्बन असतो तो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच असतो. त्यामुळे यांचा फंक्शनल ग्रुप काय येणार आहे? डायव्हॅलंट CH6. यांचा फंक्शनल ग्रुप काय येणार आहे? डायव्हॅलंट CH6. मग आता मी सेकंडरी अल्किल हॅलाइडची डेफिनेशन्स लिहितो. तर या फॉर्म्युल्याचीच डेफिनेशन आहे ती. These are the compounds in which halogen atoms are attached to secondary type of carbon atom. म्हणून these are the compounds in which halogen atom is attached to secondary, प्रायमरीच्या जागी आता काय येईल? सेकंडरी टाइप ऑफ कार्बन ॲटम इज कॉल्ड ॲज सेकंडरी अल्किल हॅलाइड्स. त्यांना आपण काय म्हणू? सेकंडरी अल्किल हॅलाइड म्हणू. क्लिअर आहे? मग आता कोणताही सेकंडरी अल्किल हॅलाइड असेल तर त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कोणता असेल? डायव्हॅलंट CH6. कारण हा कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच असेल, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये डायव्हॅलंट CH6 असाच फंक्शनल ग्रुप राहील. फॉर एक्झाम्पल, असं जर मी घेतला आणि इथे जर मी हॅलोजन्स दिला तर हा वाला कार्बन सेकंडरी कार्बन आहे, कारण हा 2 दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे, त्याच्यामुळे हे सेकंडरी कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. हा वाला अल्किल ग्रुप घेतला मी आणि इथे हॅलोजन ॲटम्स दिला तर हा वाला कार्बन तुमचा सेकंडरी कार्बन आहे. कसा काय सेकंडरी कार्बन आहे? इकडून एका कार्बनला अटॅच आहे, इकडून एका कार्बनला अटॅच आहे, म्हणून हा सेकंडरी टाईपचा कंपाऊंड झाला. म्हणजे डायव्हॅलंट CH6 असा फंक्शनल ग्रुप असेल याच्यात. तर असे काही एक्झाम्पल आणि त्याची डेफिनेशन्स करणं अतिशय सोपं आहे. नावातच आहे. अल्किल हॅलाइड्स मध्ये हॅलोजन जर सेकंडरी टाईपच्या कार्बनला अटॅच असेल त्याला आपण सेकंडरी अल्किल हॅलाइड म्हणू. आणि ते ओळखता आला पाहिजे. त्याचा फंक्शनल ग्रुप पाहिल्याबरोबर आपल्याला सांगता येते की हा प्रायमरी आहे, हा सेकंडरी आहे किंवा हा टर्शरी आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? फंक्शनल ग्रुप लक्षात आलं सर्वांच्या. आता आपण टर्शरी टाईपचा अल्किल हॅलाइड, जो 3ऱ्या प्रकारचा अल्किल हॅलाइड आहे. बघा, या अल्किल हॅलाइड मध्ये 3 प्रकारचे अल्किल हॅलाइड्स पाहून राहिलो आपण. पहिला आपण कोणता पाहिला? प्रायमरी अल्किल हॅलाइड्स. कोणता आहे? प्रायमरी अल्किल हॅलाइड, ज्याला आपण 1 डिग्री अल्किल हॅलाइड म्हटलेला आहे. दुसरा जो आहे तो सेकंडरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड. आणि तिसरा जो प्रकारचा अल्किल हॅलाइड आपण क्लासिफिकेशन्स करणार आहोत ते आहे टर्शरी अल्किल हॅलाइड. हे 3 प्रकारचे अल्किल हॅलाइड्स आपण डिटेल समजून घेऊन राहिलेलो आहोत, आहे की नाही? आता मी 3रा प्रकारचा जो घेणार आहोत तर आता सेकंडरीच्या ऐवजी काय येणार आहे इथे? टर्शरी. कोणता आहे? टर्शरी अल्किल हॅलाइड. टर्शरी अल्किल हॅलाइडला आपण 3 डिग्री अल्किल हॅलाइड म्हणू. डेफिनेशन सेम. फंक्शनल ग्रुप बदलत, प्रायमरीचा वेगळा येणार आहे, सेकंडरीचा वेगळा येणार आहे. एक्झाम्पल बदलत, कारण त्या फॉर्म्युल्यावरूनच आपण ते ओळखणार आहोत की तो प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे. बरोबर आहे की नाही? बस इथं सेकंडरीच्या जागी काय येणार आहे आता? टर्शरी. कशाला राहणार आहे? टर्शरी टाईपच्या कार्बनला अटॅच असणार आहे, म्हणून आपण याला टर्शरी अल्किल हॅलाइड म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? टर्शरी अल्किल हॅलाइड्स म्हणून. मग आता टर्शरी कार्बन ओळखणं आवश्यक आहे, त्यामुळे आपल्याला याचे एक्झाम्पल क्लिअर असले पाहिजे. टर्शरी अल्किल हॅलाइडसाठी टर्शरी कार्बन म्हणजे जो कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असेल फॉर्म्युल्यामध्ये, म्हणजे याला हायड्रोजन नाहीच असणार. आता याला जर आपला हॅलोजन ॲटम अटॅच असेल, जसं मी क्लोरीन अटॅच केला त्याला या टर्शरी कार्बनला, तर याला आपण टर्शरी लिहिणार आहोत.
TRT लिहा किंवा नुसतं टी लिहिलं तरी चालतंय. टर्शरी 4 कार्बन असल्यामुळे मी अल्किल ग्रुप कोणता म्हणणार आहोत? ब्युटीन आहे की नाही? टर्शरी ब्युटीन. आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे आपला? क्लोराईड. म्हणून याचं नाव आहे टर्शरी ब्युटील क्लोराईड. असंच मी टर्शरी पेंटिल क्लोराईड सुद्धा काढू शकतो. टर्शरी कार्बन म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल जो कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असेल तो टर्शरी. त्याला जर हॅलोजन ॲटम दिला आपण, ब्रोमीन लावला आपण, तर पेंटिल करायचं असेल तर इथे किंवा इथे किंवा इथे या कार्बनला एक कार्बन वाढून द्यायचा. पण हा फॉर्म्युला तुमचा काय झाला आता? टर्शरीचा आहे. हा वाला कार्बन तुमचा कोणता आहे? टर्शरी, जो दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असतो. आणि याला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर त्याला आपण टर्शरी म्हणणार आहोत. 5 कार्बन असल्यामुळे काय म्हणणार आहोत? अल्किल ग्रुपला पेंटिल. काय म्हणणार आहोत? पेंटिल. आणि फंक्शनल ग्रुप तुमचा ब्रोमाइड आहे म्हणून याला नाव ब्रोमाइड द्यायचं. तर हे काय झाले? काही फंक्शनल ग्रुप. आता तुम्ही जर इथे फंक्शनल ग्रुप पाहिला याचा तर ट्रायव्हॅलंट एक्स, ट्रायव्हॅलंट एक्स असा फंक्शनल ग्रुप दिसतो. म्हणजे कोणताही टर्शरी जर असेल तर त्यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप असेल ट्रायव्हॅलंट एक्स. म्हणजे आपण कोणतेही टाईपचे अल्किल हॅलाइड स्टडी करा, कोणत्याही टाईपचे अल्किल हॅलाइड स्टडी करा, ते त्याच्या कशामुळे ओळखल्या जात असते? फंक्शनल ग्रुपहून. मेन प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शरी आहे? शेवटी तर हे सर्व sp3 हायब्रिडाइज कार्बनच आहे. पण हे कार्बन अलग अलग आहे. प्रायमरी वेगळा आहे कारण तो एकाच कार्बनला अटॅच आहे. सेकंडरी वेगळा आहे कारण तो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे. टर्शरी वेगळा आहे कारण तो दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच आहे. असं आहे. हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. काही एक्झाम्पल घेतले आपण आणि त्यावरून आपल्याला ओळखायचे आहे की ते प्रायमरी आहे, सेकंडरी आहे किंवा टर्शरी आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की आपण हे जे 3 प्रकारचे अल्किल हॅलाइड्स आहेत, प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी, ते कशासाठी आपण स्टडी करून राहिलो हेही लक्षात येईल तुम्हाला. जेव्हा आपण केमिकल रिएक्शन्स करणार आहोत त्यावेळेस प्रायमरीची, सेकंडरीची आणि टर्शरीची रिएक्टिव्हिटी म्हणजे टेंडन्सी त्या रिएक्टंट सोबत रिएक्ट होण्याची अलग अलग असते. मग तिथं ऑर्डर सांगायला लागते आपल्याला की कोण फास्टर रिएक्शन करेल, कोण स्लोअर रिएक्शन्स करेल. तर त्यासाठी आपल्याला हे प्रायमरी कोण आहे, सेकंडरी कोण आहे, टर्शरी कोण आहे हे ओळखणं आवश्यक आहे. आणि म्हणून या पॉइंटवर सर्वात जास्त फोकस करायचा आहे तुम्हाला. तो प्रायमरी कोणता आहे, फंक्शनल ग्रुप कोणता असतो. म्हणून मी पुन्हा एकदा तुमच्या डोक्यात बसून देतोय की अल्किल हॅलाइड्समध्ये, बरोबर आहे, तुम्ही जर प्रायमरी काय म्हटलं आहे, प्रायमरी अल्किल हॅलाइड्सचा विचार केला, प्रायमरी अल्किल हॅलाइडलाच आपण काय म्हणतो? 1 डिग्री अल्किल हॅलाइड्स. तर यांचा फंक्शनल ग्रुप महत्वाचा असतो. काय असतो? फंक्शनल ग्रुप. म्हणजे यांच्यामध्ये जे फंक्शनल ग्रुप असतात त्याच्यावरूनच त्यांची ओळख असते. तर फंक्शनल ग्रुप असतो CH2X आहे की नाही? हा कार्बन तर sp3 हायब्रिडाइजच असतो. सेकंड जी पाहिला आपण ते आहे सेकंडरी, सेकंडरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड. आणि ही सेकंडरी अल्किल हॅलाइड जो आपण क्लासिफिकेशन्स मध्ये पाहिला त्यालाच आपण 2 डिग्री अल्किल हॅलाइडही म्हणतो. तर ही 2 डिग्री अल्किल हॅलाइड मधला फंक्शनल ग्रुप वेगळा असतो. डायव्हॅलंट CHX काय असणार आहे? असा डायव्हॅलंट. दोन्ही साईडनं हॅलोजन्स, दोन्ही साईडनं कार्बन असेल, त्या कार्बनला 2 कार्बन अटॅच असेल सेकंडरी कार्बनला, म्हणून डायव्हॅलंट CHX असा फंक्शनल ग्रुप येईल. आणि तिसरा जो अल्किल हॅलाइड्स आपण स्टडी करून राहिलेला तो आहे तुमचा टर्शरी अल्किल हॅलाइड. कोणता आहे? टर्शरी अल्किल हॅलाइड. आणि हा जो टर्शरी अल्किल हॅलाइड आहे यालाच आपण 3 डिग्री अल्किल हॅलाइडही म्हणतो. कोणता हॅलाइड्स म्हणतो? 3 डिग्री अल्किल हॅलाइड्स. आणि यामधला फंक्शनल ग्रुप कोणता आहे? ट्रायव्हॅलंट CX, ट्रायव्हॅलंट CX असा फरक आहे. इथे जे हॅलोजनच्या कार्बनला अटॅच आहे त्याला 2 हायड्रोजन आहे, इथे 1 हायड्रोजन आहे, इथे एकही हायड्रोजन नाही. याचा अर्थ हा कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच आहे. याचा अर्थ हे 2 दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे आणि हा एका कार्बनला अटॅच आहे. म्हणून आता कोणताही फॉर्म्युला काढला मी, फॉर एक्झाम्पल तर तुम्हाला तो ओळखता आला पाहिजे की हा प्रायमरी आहे का सेकंडरी आहे. सपोज मी एक फॉर्म्युला असा काढला, हा वाला अल्किल हॅलाइड्स कोणता आहे तर तुम्ही फटकन आन्सर देऊ शकता. हा जो कार्बन ॲटम आहे त्याला हॅलोजन ॲटम आहे तो एकाच कार्बनला अटॅच आहे. याचा अर्थ हे 1 डिग्री अल्किल हॅलाइड आहे. म्हणून तुम्ही याला कोणता म्हणसाल? 1 डिग्री अल्किल हॅलाइड आहे. आणि यामधला फंक्शनल ग्रुप कोणता आहे? हा ऍक्च्युली CH2X,
समजलं? असाच मी बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढला आणि इथे मी क्लोरीन लावला, तर हा कार्बन जो आहे ज्याला हॅलोजन आयटम अटॅच आहे तो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे, म्हणून हा कोणता झाला? 2 डिग्री अल्किल हॅलाइड झाला. 2 डिग्री अल्किल हॅलाइड झाला. तसे ओळखता आले पाहिजे तुम्हाला. नाव दिले, फॉर्म्युले दिले तरी त्यांच्यावरून ओळख काढता आले पाहिजे आणि ते ओळखता आले पाहिजे की प्रायमरी आहे, सेकंडरी आहे किंवा टर्शरी आहे. सपोज असा एक फॉर्म्युला आहे, हा कोणता हॅलाइड्स आहे असं जर विचारलं गेलं तर अल्किल हॅलाइड्स, तर हा हॅलोजन्स ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच आहे. याचा अर्थ हा टर्शरी कार्बनला अटॅच आहे. कोणत्या? टर्शरी. आणि म्हणून याचं नाव आहे टर्शरी अल्किल हॅलाइड. हे जे कंपाऊंड आहे हा क्लासिफिकेशन मध्ये कोणत्या टाईपचं आहे? टर्शरी अल्किल हॅलाइड. नाव नाही त्याचं, हे टाईप आहे टर्शरी अल्किल हॅलाइड. क्लिअर होऊन राहिलं? म्हणजे मी फॉर्म्युला काढल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा हॅलोजन्स कोणत्या कार्बनला अटॅच आहे, तो कार्बन किती दुसऱ्या ऍडजस्टंट कार्बनला अटॅच आहे, त्यांच्याहून आपण तो प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे हे समजलं पाहिजे, तरच आपल्याला समोर प्रोसीड करता येईल. कारण हा जो हॅलाइड आहे यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होताना वेगळी एनर्जी लागते. हा वाला याचे एन्व्हायरमेंट चेंज होते 2 कार्बन आल्यामुळे, त्याला तोडण्यासाठी वेगळी एनर्जी लागते किंवा याचा कार्बोकॅटायन्स वेगळा तयार होत असतो. त्यामुळं यांची रिॲक्टिव्हिटी मध्ये फरक पडतो. समजलं? लक्षात आलं? आणि म्हणूनच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कोणतंही एक्झाम्पल दिलं आपल्याला तर आपल्याला ते प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शरी आहे हे लक्षात आलं पाहिजे. सपोज एक फॉर्म्युला काढला मी हा वाला आणि या फॉर्म्युल्यात मी तुम्हाला विचारलं असतं की हे कोणत्या टाईपचा अल्किल हॅलाइड आहे, तर हे प्रायमरी टाईपचा आहे. हा कार्बन तुमचा कोणता आहे? 1 डिग्री, जो एकाच कार्बनला अटॅच आहे. त्याच्यामुळे तुम्ही याचं जर नाव दिलं असतं तर हे झालं असतं तुमचा N-ब्युटील ब्रोमाइड. तुम्हाला असंही विचारू शकतात की N-ब्युटील ब्रोमाइड हा कोणत्या टाईपचा अल्किल हॅलाइड आहे, तर हा कोणता आहे? प्रायमरी टाईपचा आहे. कोणत्या टाईपचा आहे? प्रायमरी टाईपचा आहे. असंच मी दुसरा 4 कार्बनवालाच काढला, 1 2 3 4, पण आता ब्रोमीन मी मधातल्या कार्बनला लावला. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे फॉर्म्युला पाहिल्याबरोबर की हा सेकंडरी कार्बन आहे. काय आहे? सेकंडरी. याचा अर्थ हा सेकंडरी अल्किल हॅलाइड आहे. म्हणून याच्या नावाच्या समोर मी सेकंडरी लिहिलेला आहे. 4 कार्बन आहे म्हणून ब्युटील. हाही ब्युटील आहे, हाही ब्युटील आहे, पण हा वेगळा ब्युटील आहे. सेकंडरी ब्युटील ब्रोमाइड, याला आपण सेकंडरी ब्युटील ब्रोमाइड म्हणू. म्हणून हा सेकंडरी टाईपचा अल्किल हॅलाइड आहे. ठीक आहे? त्यानंतर तुम्हाला असा एखादा फॉर्म्युला दिला असेल, ब्युटीलच काढला मी है ना, आणि याला जर ब्रोमीन लावला असेल तर पटकन लक्षात आलं पाहिजे की हा हॅलोजन्स ज्या कार्बनला अटॅच आहे तो टर्शरी आहे. याचा अर्थ हा टर्शरी टाईपचा अल्किल हॅलाइड आहे. त्याचं नाव राहणार आहे टर्शरी. 4 कार्बन आहे म्हणून ब्युटील. काय आहे? ब्युटील. आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे? ब्रोमाइड है ना. अशा प्रकारे तर हा वाला आपला टर्शरी टाईपचा आहे. काय आहे? टर्शरी. कारण इथे टर्शरी कार्बनला हा हॅलोजन आयटम अटॅच आहे. त्यामुळे तुम्ही जर फंक्शनल ग्रुप पाहिला तर इथे येते CH2X. इथे जर फंक्शनल ग्रुप पाहिला तर डायव्हॅलंट CHX, आणि इथे जर तुम्ही पाहिला तर हे ट्रायव्हॅलंट CX. तुमच्या लक्षातच येते कोणताही फॉर्म्युला देऊ द्या, तो प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शरी आहे हे इझिली आपल्याला सांगता येते. क्लिअर झालं इथपर्यंत? तर हे पहिला टाईप आपण sp3 हायब्रिडाइज कार्बन मध्ये sp3CX बॉन्ड असणारा जो अल्किल हॅलाइड आहे यांची सुरुवातीला आपण डेफिनेशन स्टडी केली. डेफिनेशन्स नंतर हेही अल्किल हॅलाइड्स किंवा हॅलो अल्केन्स 3 प्रकारचे असतात, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. हा हॅलोजन्स कोणत्या टाईपच्या कार्बनला अटॅच आहे त्याच्या बेसिसवर आपण त्यांचं क्लासिफिकेशन केलं, प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी. पण आता क्लासिफिकेशन करत असताना क्लासिफिकेशन पाठ करून नाही लिहायचं आहे, तर डायरेक्ट आपण फॉर्म्युला पाहिल्याबरोबर तो नेमका प्रायमरी आहे का सेकंडरी आहे किंवा टर्शरी आहे हे एक्झॅक्टली सांगता आलं पाहिजे. त्यामुळे पूर्णच्या पूर्ण फोकस आपलं फॉर्म्युला ओळखत असताना त्याच्या फंक्शनल ग्रुपवर असलं पाहिजे की कोणत्याही फॉर्म्युल्यामध्ये CH2X असा फंक्शनल ग्रुप असला तर तो प्रायमरीच आहे. मग ते अलिलिक का असो ना, त्याच्यानंतर बेन्झिलिक का असो ना, हे तर अल्किल ग्रुप आहे. अलिलिक मध्येही असंच राहणार आहे. अलिलिक मध्येही प्रायमरी हाच असणार आहे फंक्शनल ग्रुप. बेन्झिलिक मध्येही सेकंडरी विचारला असता तर हाच राहिला असता, डायव्हॅलंट CHX. आणि टर्शरी बेन्झिलिक म्हटलं असतं तरी ट्रायव्हॅलंट CXच राहिला असता.
मग तो अल्किल असो, अलिलिक असो का बेन्झिलिक असो, तुम्हाला जर प्रायमरी कोणताही विचारला तर त्यांच्यामध्ये असा फंक्शनल ग्रुप दिसत असेल तर तो तुमचा कोणता राहणार आहे? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. हा प्रायमरी, हा सेकंडरी, हा टर्शरी. हे सर्वांच्या लक्षात आलं. असे काही एक्झाम्पल आपण ऑब्जेक्टिव्ह मध्येही देणार की जे तुम्हाला ते प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ओळखायचे आहे. पण त्याआधी तुम्हाला यांचे कॉमन नेम आणि IUPAC नेम आले पाहिजे. कारण काय करतात ते असा फॉर्म्युला देतात कधी कधी सिंपल क्वेश्चन असेल तर, पण त्यांना जर तेच क्वेश्चन थोडा कॉम्प्लिकेटेड करायचा असेल म्हणजे तुमच्याकडून दोन्हीही गोष्टी त्यांना काढून घ्यायच्या असेल म्हणजे काय की तुम्हाला फॉर्म्युलाही लिहिता आला पाहिजे आणि नावाहून फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे आणि तो कोणत्या टाईपचा आहे तोही ओळखता आला पाहिजे. तर काही असे ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्स असतील तर त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला नॉमेनक्लेचर याचं क्लिअर करणं आवश्यक आहे, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरीचं. तर हे झालं आपलं पहिल्या टाईपचा अल्किल हॅलाइड्स sp3CH असणारा. आता आपण दुसरा पाहणार आहोत, कोणता? अलिलिक हॅलाइड्स आणि तिसरा बेन्झिलिक हॅलाइड्स. ठीक आहे. अलिलिक हॅलाइड्स सेकंड आपण कोणता पाहून राहिलेलो आहोत? अलिलिक हॅलाइड्स, ज्यांच्यामध्ये काय राहणार आहे? sp3CH बॉन्ड असणार आहे म्हणजे सिंगल बॉन्डेड कार्बनलाच तुमचा हॅलोजन ॲटम अटॅच असणार आहे. अशा टाईपचा अलिलिक हॅलाइड. सुरुवातीला आपण अल्किल हॅलाइड स्टडी केला. आता हे जे अलिलिक हॅलाइड्स आहेत याच्यामध्ये 3 प्रकारचे अलिलिक हॅलाइड्स आहेत, बघा लक्षात ठेवायचं आहे. यांच्यामध्ये 3 प्रकारामध्ये पहिला आहे प्रायमरी अलिलिक हॅलाइड्स, प्रायमरी अलिलिक हॅलाइड. आता हा जो प्रायमरी अलिलिक हॅलाइड आहे याची ओळखही तेच आहे. यांच्यामधलाही फंक्शनल ग्रुप काय राहणार आहे? CH2Xच राहणार आहे. कोणताही प्रायमरी असो त्याच्यामध्ये CH2Xच फंक्शनल ग्रुप राहणार आहे. तुम्ही जर सेकंडरी पाहिला आता तर यांच्यामध्ये जो सेकंडरी अलिलिक हॅलाइड्स आहे, सेकंडरी अलिलिक हॅलाइड्स आहे, सेकंडरी अलिलिक हॅलाइड, तर यांच्यामधलाही फंक्शनल ग्रुप सेमच असेल, डायव्हॅलंट CHX आहे की नाही, जे अल्किल हॅलाइड मध्ये होता. तसंच तुमचा जो तिसरा आहे टर्शरी, कोणता आहे? टर्शरी अलिलिक हॅलाइड्स, टर्शरी अलिलिक हॅलाइड्स. तर त्यांच्यामध्ये टर्शरी कार्बनलाच हॅलोजन ॲटम अटॅच असेल. पण आता नेमकं हा जो प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अलिलिक हॅलाइड्स आहे हे नेमकं आपण कोणत्या हॅलाइड्सला अलिलिक हॅलाइड्स म्हणतो हे त्याच्या फॉर्म्युल्यावरूनच त्यांची डेफिनेशन्स केलेली आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यामुळं फक्त तुम्हाला अलिलिक कार्बन कोणत्या कार्बनला म्हणतात हे ओळखता आलं पाहिजे फॉर्म्युल्यात. मग त्याच्यावर तुम्हाला तो अलिलिक हॅलाइड आहे हे ओळखता येईल, आहे की नाही. मग चला आता आपण पहिल्यांदा एक्झाम्पलवरूनच त्याची ओळख करून घेऊ. एक्झाम्पल मध्ये अलिलिक हॅलाइडचं एक एक्झाम्पल घेतो मी, सर्वात छोटं वालं CH2 डबल बॉन्ड CH. आता या डबल बॉन्डचा जो नेक्स्ट कार्बन ॲटम असतो त्याला आपण अलिलिक कार्बन म्हणतो. काय म्हणतो? अलिलिक. पण कोणता? सिंगल बॉन्डवाला, sp3 हायब्रिडायझेशन असलेला म्हणजे 4 सिंगल व्हॅलन्सी असलेला आणि त्याला जर आपला हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर तो झाला अलिलिक हॅलाइड्स. ठीक आहे. तर याला आपण कोणता कार्बन म्हणतो? अलिलिक कार्बन, अलिलिक कार्बन. तर आता यांची एक्झाम्पल बघू आपण आणि मग त्यांच्यावर त्यांची डेफिनेशन्स बनवू, बरोबर आहे की नाही. मग आता एक्झाम्पल मध्ये जर मी सर्वात पहिले एक एक्झाम्पल घेतो CH2 डबल बॉन्ड CH, CH2Br हा वाला फॉर्म्युला काढतो. दुसरा एक एक्झाम्पल घेतो CH2 डबल बॉन्ड CH, CH3 Br आणि तिसरं एक्झाम्पल घेतो CH2 डबल बॉन्ड CH, CH3 Br. इथे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की हे जे फॉर्म्युले काढले मी ते हा वाला कार्बन तुमचा sp3 हायब्रिडाइज आहे, हाही कार्बन sp3 हायब्रिडाइज आहे आणि हाही कार्बन sp3 हायब्रिडाइज आहे. आणि ते अलिलिक कार्बन. कसं काय? जे कार्बन नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड असते sp3 हायब्रिडाइज वाला त्याला अलिलिक कार्बन म्हणतात. sp3 हायब्रिडाइज कार्बन नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज कॉल्ड ॲज अलिलिक कार्बन. हाही सुद्धा अलिलिक कार्बन आहे. sp3 हायब्रिडाइज कार्बन नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे हे सर्व अलिलिक हॅलाइड आहे. हे पाहिल्याबरोबरच लक्षात येते. चला यांची डेफिनेशन बघू. हे फॉर्म्युलेस यांची डेफिनेशन आहे.
डेफिनेशन्स आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. काय दिसते तेच लिहायचं आहे आपल्याला. These are the compounds in which halogen atoms are attached to sp3 hybridized carbon which is next to the carbon-carbon double bond is called as allylic halides. Kalisal, these are the compounds in which halogen atoms are attached to sp3 hybridized carbon which is next to the carbon-carbon double bond, that is allylic carbon, called as allylic halides. है की नाही? हेच मी डेफिनेशन मध्ये लिहिणार आहे. सांगा डेफिनेशन्स मध्ये काय दिसाल की these are the compounds, हे असे कंपाऊंड्स असतील. these are the compounds in which halogen atom is attached to कोणाला अटॅच असेल? sp3 hybridized carbon atom sp3 hybridized carbon atom असतो which is next to carbon double bond, that is allylic carbon, त्याला आपण allylic carbon म्हणतो. that is allylic carbon called allylic halides, त्यांना म्हणतो आपण allylic halides. क्लिअर झालं? काय सांगसाल? allylic कार्बन म्हणजे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन नेक्स्ट टू द कार्बन डबल बॉन्ड, ज्याला आपला हॅलोजन ॲटम अटॅच असतो, आहे की नाही? या कार्बनला आपण allylic कार्बन म्हणतो आणि याला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर तो allylic हॅलाइड म्हणतात. म्हणजे त्याचे एक्झाम्पल आहे. पण आता हे तिन्ही allylic हॅलाइड्स अलग अलग आहेत. एक प्रायमरी आहे, एक सेकंडरी आहे, एक टर्शियरी आहे. हा वाला प्रायमरी allylic हॅलाइड आहे कारण हा जो कार्बन अटॅच आहे allylic कार्बन तो एकाच कार्बनला अटॅच आहे. हा वाला जो allylic कार्बन आहे हा दोन कार्बनला अटॅच आहे म्हणून हा सेकंडरी allylic हॅलाइड झाला. हा वाला जो allylic कार्बन आहे तो तीन कार्बनला अटॅच आहे म्हणून हा झाला टर्शरी allylic हॅलाइड्स. मग तुम्हाला जर विचारलं असतं तर हा तुमचा टर्शरी allylic हॅलाइडचा प्रकार आहे. हा कोणता प्रकार आहे? प्रायमरी. पाहिल्याबरोबरच ओळखता येते हा वाला सेकंडरी allylic हॅलाइड आहे ना. आता यांची नावं सुद्धा देऊ आपण, म्हणजे यांच्या प्रत्येकाची नावं सुद्धा देऊ. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल डेफिनेशन्स वगैरे, आहे ना. ते जे फॉर्म्युले काढले ते यांना नावं सुद्धा आपल्याला देता आले पाहिजे. तर सर्वात पहिलं आपण यांचं जे एक्झाम्पल घेतलं पहिलं ते यांचं नाव घेऊ आपण CH2CH CH2X. हा allylic हॅलाइड्स आहे. तर X च्या ऐवजी आपण क्लोरीन ब्रोमीन कोणताही घेऊ शकतो. तर याला आपण अलील क्लोराईड सुद्धा म्हणतो. अलील क्लोराईड या नावानं कॉमन नेम लिहिता येईल याला, आहे की नाही. किंवा याला आपण IUPAC नाव जर द्यायचं असेल तर याचं IUPAC नेम कसं देणार? इथून आपण नंबरिंग स्टार्ट करू 1 2 3. 3 ला क्लोरो असेल, हॅलो अल्कीन नाही, 3 कार्बन आहे म्हणून प्रॉप. 1 नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणून 1 EN. 1 2 3 असल्यामुळं प्रॉपीन असेल ना, ENE डबल बॉन्ड असल्यामुळं. पण 1 नंबरला डबल बॉन्ड असल्यामुळं प्रॉप 1 EN. आणि 3 ला काय क्लोरो आहे म्हणून याचं नाव आहे 3 क्लोरो प्रॉप 1 EN. आणि हा कोणत्या टाईपचा allylic हॅलाइड्स आहे? तर हा प्रायमरी टाईपचा allylic हॅलाइड्स आहे कारण यामधला फंक्शनल ग्रुप क्लिअर करते की हा प्रायमरी आहे. समजलं? लक्षात आलं? मी आता दुसरं एक उदाहरण काढतो याचं, जे सेकंडरीचं उदाहरण आपण लिहिलं होतं त्याचं नाव पाहू आता आपण. इथे मी CH, इथे CH3 आणि इथे Cl. याचं नाव द्यायचं म्हटलं असतं तर लॉंगेज चेनमध्ये किती कार्बन आहे? 4. म्हणजे नॅचरली हे IUPAC मध्ये काय मिसाल ब्यूट डबल बॉन्ड असल्यामुळं EN. नंबरिंग द्या 1 2 3 4. 1 ला तुमचा डबल बॉन्ड आहे म्हणून ब्यूट 1 EN. 1 ला डबल बॉन्ड आहे म्हणून 1 EN. आणि हे काय 3 ला क्लोरो आहे आणि म्हणून याचं नाव आहे 3 क्लोरो ब्यूट 1 EN. हा वाला तुमचा जो allylic हॅलाइड आहे हा सेकंडरी allylic हॅलाइड आहे. याला जर आपण कॅटेगराइज केलं तर हे सेकंडरी टाईपचा allylic हॅलाइड आहे. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलंय? मी काय म्हटलं आहे त्याचं IUPAC नेम 3 क्लोरो, लॉंगेज चेनमध्ये 4 कार्बन आहे म्हणून ब्यूट आणि 1 नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणून 1 EN.
ठीक आहे. आता नेक्स्ट पाहू, जो टर्शरी वाला आहे त्या टर्शरीचंही नाव घेऊ आपण, म्हणजे तिन्ही टाईपचे आपल्याला ओळखताही आले पाहिजे आणि यांना थोडक्यात यांची नावं सुद्धा आपल्याला देता आले पाहिजे. सपोज आता मी हा फॉर्म्युला टर्शरीवाला घेतला या टाईपचा, तर सर्वात पहिल्यांदा तर हे अलिलिक हॅलाइड आहे हे आपल्याला माहिती आहे. आता इथे लॉंगेज चेनमध्ये असेही 4 कार्बन येतात किंवा असेही 4 कार्बन येतात. अरे येतात की नाही, म्हणून याचं नावात काय येणार आहे, 4 कार्बन असल्यामुळं ब्यूट, डबल बॉन्ड असल्यामुळं EN, आणि एक नंबरलाच तो डबल बॉन्ड आहे 1 2 3 4. पण यांच्यामध्ये एक मिथिल ग्रुप सुद्धा आहे आणि एक हॅलो सुद्धा आहे. 3 क्लोरो आणि 3 मिथिल आहे, आणि म्हणून इथं 3 ला काय आहे तुमचा मिथिल ग्रुप आहे, म्हणून पहिल्यांदा मी 3 मिथिल येईल आणि 3 ला काय क्लोरो आहे, आणि म्हणून याचं नाव आहे 3 क्लोरो 3 मिथिल ब्यूट 1EN. तर हा कोणत्या टाईपचा अलिलिक हॅलाइड आहे, तर हा टर्शरी टाईपचा अलिलिक हॅलाइड आहे. कसं ओळखाल की हा टर्शरी प्रकारचा आहे, इथे फंक्शनल ग्रुप पाहून घ्या ट्रायव्हॅलंट CX, इथे फंक्शनल ग्रुप पाहून घ्या डायव्हॅलंट CX, आणि इथे फंक्शनल ग्रुप पाहून घ्या मोनोव्हॅलंट CH2X. हे प्रायमरीच आहे. म्हणजे तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अलिलिक हॅलाइड्स हमखास ओळखता आले पाहिजे. पण ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये इतकं सरळ नाही आहे. हा फॉर्म्युला देते, हे नाव देते. बघा, नावावरून फॉर्म्युला काढणं अतिशय सोपं आहे. सपोज मला हा कंपाऊंड असं दिलं असतं क्वेश्चन की विच ऑफ द फॉलोइंग इज टर्शरी टाइप ऑफ अलिलिक हॅलाइड्स, हे फॉर्म्युले दिले असते आणि यातला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ओळख. तर IUPACने शेवटून सॉल्व्ह करायचं आहे. EN म्हणजे डबल बॉन्ड, प्रॉप म्हणजे 3 कार्बन ॲटम 1 2 3, एक नंबरला डबल बॉन्ड आहे, दिला मी 1 नंबरच्या कार्बनला. 3 नंबरच्या कार्बनला, आता इथून 1 2 3 घेतला आपण, 3 नंबरच्या कार्बनला क्लोरीन आहे, आणि आता प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करा. ऑलरेडी 2 आहे म्हणून 2 द्या, ऑलरेडी 3 आहे म्हणून 1 द्या, 2 आहे म्हणून 2 द्या, झालं पाहिजे. आता हे सरळ माहीत पाहिजे हे प्रायमरी आहे की नाही. आता हा वाला असा फॉर्म्युला देतात आणि हा सेकंडरी आहे का टर्शरी आहे का प्रायमरी आहे विचारतात. सॉल्व्ह करायचं शेवटून. ENE म्हणजे डबल बॉन्ड आहे, BUT म्हणजे 4 कार्बन आहे, 4 कार्बन आहे 1 2 3 4, आणि 1 नंबरला डबल बॉन्ड आहे, 1 नंबरला डबल बॉन्ड आहे अशी लिहिली आहे, आणि 3 नंबरला क्लोरीन आहे, 3 नंबरला क्लोरीन आहे. खाली लिहा किंवा वरती लिहा आहे ना. झालं. प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करा, ऑलरेडी तिथे जे कार्बन आहे त्याच्यानुसार त्याची व्हॅलन्सी 4 करा, झाला फॉर्म्युला तुमचा. या फॉर्म्युलामध्ये हा सेकंडरी आहे की नाही. त्यानंतर हा फॉर्म्युला दिला असता आणि हा कोणता आहे काढा, आणि याचा टाईप सांगा प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. तर नावाच्या शेवटून सॉल्व्ह करायचं. ENE म्हणजे डबल बॉन्ड, BUT म्हणजे 4 कार्बन 1 2 3 4. ओके. त्यानंतर पहा, 1 नंबरला डबल बॉन्ड आहे, इथे 1 नंबरला मी डबल बॉन्ड दिला 1 2 3 4. 3 ला मिथिल आहे, 3 ला एक मिथिल लावला आहे की नाही. त्याच्यानंतर 3 लाच क्लोरो आहे, 3 लाच एक क्लोरीन आहे. झालं का. हायड्रोजन देऊन टाका, प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करा, ऑलरेडी 3 आहे म्हणून 1 द्या, याला काहीच द्यायचं नाही, ऑलरेडी 4 आहे 1 2 3 4, त्याला 1 आहे म्हणून 3. झालं. हा फॉर्म्युला काढल्यावर लक्षात येते की हा टर्शरी टाईपचा आहे. समजा लक्षात आलं. म्हणजे फॉर्म्युला काढून तो ओळखता यायला पाहिजे प्रायमरी आहे, सेकंडरी आहे किंवा टर्शरी आहे. आणि डेफिनेशन या फॉर्म्युल्यावरच लिहिली की these are the compounds in which halogen atoms are attached to sp3 hybridized carbon which is next to the carbon-carbon double bond called as allylic halides. These are the compounds in which halogen atoms is attached to sp3 hybridized carbon which is next to the carbon-carbon double bond called as allylic halide. These are the compounds in which halogen atoms is attached to sp3 hybridized carbon which is next to the carbon-carbon double bond called as allylic halide. फॉर्म्युला काढता आला पाहिजे, फॉर्म्युल्यावरून तो प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्शरी आहे ओळखता आला पाहिजे, तो अलिलिक आहे का अल्किल हॅलाइड आहे हे ओळखता आला पाहिजे. हे प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार नाही. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला लिहूनही पाहावं लागते. ऑर्गॅनिक केमिस्ट्री तुम्ही लिहिल्याशिवाय येणार नाही, बरोबर आहे. लिहिलं नाही तर मग इथे फॉर्म्युल्यामध्ये गडबड करता तुम्ही, 4 3 5 व्हॅलन्स्या देता आहे ना. म्हणून लिहिणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला लिहिल्याशिवाय हे येणार. इथपर्यंत समजलं मी काय म्हटलं आहे ते. हे झालं तुमचं अलिलिक हॅलाइड्स. अलिलिक हॅलाइड्स नंतर आहे बेन्झिलिक हॅलाइड.
नेक्स्ट कोणता आहे थर्ड sp3CH बॉन्ड असणारा बेन्झीन. बघा लक्षात ठेवायचं, अतिशय सोपा आहे, काहीही पाठ करायचं नाहीये, लक्षात ठेवा, सिंपल कन्सेप्ट आहे. तर बघा आता मी कोणता सांगणार आहे तुम्हाला, अलिलिक च्या नंतर बेन्झिलिक. sp3 मध्ये 3 प्रकारचे होते, अल्किल, अलिलिक आणि बेन्झिलिक. आता तिसरा प्रकार जो आहे तो आहे आता बेन्झिलिक. काय असते, बेन्झिलिक हॅलाइड, ज्यांच्यामध्ये sp3CH बॉन्ड असतो. म्हणून हे 3 प्रकारचे असतात, प्रायमरी बेन्झिलिक, सेकंडरी बेन्झिलिक आणि टर्शरी बेन्झिलिक. फंक्शनल ग्रुप सेमच असते. पण आता मला डेफिनेशन बनवायची आहे. काय बनवायची आहे, डेफिनेशन. डेफिनेशन पाठ करायची नाही, डेफिनेशन्स त्यांच्या एक्झाम्पलवरून येत असते. तर सर्वात पहिल्यांदा एक्झाम्पल समजून घ्यायच्या आधी पहिल्यांदा मला बेन्झिलिक कार्बन समजला पाहिजे. काय समजला पाहिजे, बेन्झिलिक. तुम्ही बेन्झिन रिंग काढा, बेन्झिन रिंगच्या नेक्स्ट बेन्झिन रिंगला जो अटॅच आहे sp3 हायब्रिडाइज कार्बन, कोणता, sp3, त्याला आपण बेन्झिलिक कार्बन म्हणणार. या कार्बनला कोणता म्हणणार आहोत, बेन्झिलिक कार्बन म्हणणार, बेन्झिलिक कार्बन. आणि याला जर आपला हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर हा बेन्झिलिक हॅलाइड आहे. हा प्रायमरी राहू शकतो, HH असेल तर प्रायमरी, एक कार्बन अटॅच असेल तर सेकंडरी, 2 कार्बन अटॅच असेल तिकडून इथे 3 उदाहरण टर्शरी. बरोबर आहे. तर बघा, ते हे सर्वात पहिल्यांदा आपण यांचे एक्झाम्पल काढू. चला, बेन्झिलिक कार्बन म्हणजे काय असतं, द sp3 हायब्रिडाइज कार्बन नेक्स्ट टू द बेन्झिन रिंग. द sp3 हायब्रिडाइज कार्बन नेक्स्ट टू द बेन्झिन रिंग. हा sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे नेक्स्ट टू द बेन्झिन रिंग, त्याला आपण बेन्झिलिक हॅलाइड म्हणतो. हा असाही काढता येईल, sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे की नाही, नेक्स्ट टू द बेन्झिन रिंग. हा sp3 हायब्रिडाइज कार्बन सेकंडरी आहे फक्त, नेक्स्ट टू द बेन्झिन रिंग. हे असाही काढता येईल, बेन्झिन रिंग काढलेली. बरोबर आहे. हे 3 कार्बन अटॅच करतो याला, sp3 हायब्रिडाइज कार्बन नेक्स्ट टू द बेन्झिन रिंग, त्याला हॅलोजन ॲटम लिहितो. तर हे कशाचे एक्झाम्पल आहे, बेन्झिलिक हॅलाइडचे. कशाचे एक्झाम्पल आहे, बेन्झिलिक हॅलाइडचे. मग आता याची डेफिनेशन्स देत असताना पाठ करायचं आहे का, काय, या फॉर्म्युल्याला पहा, याच्यावरूनच डेफिनेशन्स द्या की दीज आर द कंपाऊंड्स. हे असे कंपाऊंड्स आहेत इन विच हॅलोजन ॲटम्स आर अटॅच टू sp3 हायब्रिडाइज कार्बन नेक्स्ट टू द बेन्झिन रिंग इज कॉल्ड ॲज बेन्झिलिक हॅलाइड. मग आता त्याची डेफिनेशन तशीच करतो की दीज आर द compounds, these are the compounds in which halogen atoms, in which halogen atom is attached to sp3 hybridized carbon which is next to the benzene ring, that is benzylic carbon, called as benzylic halide. त्याला काय म्हणतो आपण, बेन्झिलिक हॅलाइड. हेही 3 प्रकारचे आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, आहे की नाही. मग आता नेमकं प्रायमरी कोणता, सेकंडरी कोणता आणि टर्शरी कोणता, तर यांचे नाव सुद्धा आपल्याला देता आले पाहिजे. तर यांचं नाव जर द्यायचं असेल तर कॉमन नेम मध्ये आपल्याला बेन्झिल ब्रोमाइड म्हणणार. काय म्हणणार आहोत, बेन्झिल ब्रोमाइड म्हणणार. आणि IUPAC मध्ये याला जर नाव द्यायचं असेल तर बघा, जेव्हा हा अल्केन झाला, हॅलो अल्केन तर येणारच आहे, पण जेव्हा बेन्झिन रिंग सबस्टिट्यूएंट म्हणून येत असते त्याला आपण फिनील म्हणत असतो. काय म्हणत असतो, फिनील. म्हणून 1 ब्रोमो 1 फिनील मिथेन किंवा ब्रोमोफिनील मिथेनही म्हणणार आहोत आपल्याला. काय म्हणणार आहोत, 1 ब्रोमो, 1 नंबरला काय करायचा, ब्रोमो. हॅलो अल्केन आलंच पाहिजे, तर हे अल्केन आहे, एकच कार्बन, मिथेन. पण ब्रोमो 1 पोझिशन्सला आहे, फिनीलही 1 पोझिशन्सला आहे, म्हणून 1 ब्रोमो 1 फिनील मिथेन असं याचं IUPAC निघले. आणि हा कोणत्या टाईपचा आहे, प्रायमरी टाईपचा. कोणत्या टाईपचा आहे, प्रायमरी. म्हणून याचा टाईपही तुम्हाला सांगता आला पाहिजे की तो प्रायमरी आहे का सेकंडरी आहे. इथे बघा,
हा बेन्झिलिक कार्बन आहे, sp3 हायब्रिडाइज कार्बन नेक्स्ट टू द बेन्झिन रिंग. पण हा सेकंडरी प्रकारचा आहे, कारण हा दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे, इकडून या कार्बनला आणि इकडून या कार्बनला, म्हणून हा सेकंडरी झाला. आता यांचंही नाव देऊ आपण. तर लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहे? 2. तर ब्रोमो इथेन तर आहेच, पण 1 आणि 2, 1 ला ब्रोमो आणि 1 लाच फिनिल आहे, म्हणून याचं नाव द्यायचं आहे 1 ब्रोमो 1 फिनिल 1 फिनिल 1 ब्रोमो 1 फिनिल आणि 2 कार्बन असल्यामुळं इथेन, काय म्हणसाल? इथेन. ठीक आहे. हा वाला सेकंडरी टाईपचा आहे. कोणत्या टाईपचा आहे? सेकंडरी टाईपचा आहे. आणि तिसरा कोणता आहे आपला? टर्शरी. हा वाला कार्बन टर्शरी आहे. आता टर्शरी मध्ये हा बघा लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहे का? 3. हॅलो अल्केन मध्ये 1 2 3, 2 लाच ब्रोमो आहे आणि 2 लाच फिनिल आहे. बेन्झिन रिंग सबस्टिट्यूट असताना फिनिल म्हणत असतो, म्हणून आपण याचं काय म्हणणार आहोत? 2 ब्रोमो. काय म्हणणार आहोत? 2 ब्रोमो. 2 ला ब्रोमीन आहे म्हणून 2 ब्रोमो, 2 लाच फिनिल आहे म्हणून 2 फिनिल, 2 फिनिल. आणि लॉंगेस्ट चेन मध्ये 3 कार्बन आहे म्हणून काय आहे? प्रोपेन. काय म्हणसाल? प्रोपेन. असं याचं आयुपीएसी नेम आहे. आणि हा टर्शरी कार्बनला अटॅच आहे बेन्झिलिक, म्हणून टर्शरी बेन्झिलिक हॅलाइड आहे. टर्शरी बेन्झिलिक हॅलाइड. तर अशा प्रकारे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी बेन्झिलिक हॅलाइड सुद्धा आपल्याला ओळखता आले पाहिजे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं? तर हे झालं आपलं क्लासिफिकेशन ऑफ हॅलो अल्केन्स हॅव्हिंग sp3CH बॉन्ड, ज्याच्यामध्ये आपण अल्किल हॅलाइड्स, अलिलिक हॅलाइड्स आणि बेन्झिलिक हॅलाइड्स आणि त्यांचेही प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी टाईप हे 3 पाहिलेले आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता आपण नेक्स्ट टाईपचं यांच्याच मधलं sp3च्या नंतर आता sp2CH बॉन्ड असणारे नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.